तू तीच आहेस भाग 55. कार कीर्ती, आर यू ओके? तिला असं बघून तो घाबरला. तिने त्याच्या डोळ्यात बघितलं तर त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी काळजी स्पष्ट दिसत होती. मी मी ठीक आहे, तिने स्वतःला सावरलं. पण तो अति काळजीने तिच्याकडेच बघत होता. कीर्ती, तुझ्याबद्दल सगळं सत्य मला आधीपासून माहीत होतं. मी फक्त वाट बघत होतो तू स्वतःहून कधी मला सगळं सांगते, तो म्हणाला. कीर्तीला त्याचं बोलणं ऐकून शॉक लागला. सगळं माहीत असूनही माझ्यावर विश्वास का ठेवला? तुम्हाला सगळं माहीत होतं? ती अविश्वासाने त्याच्याकडे बघत होती. तशी त्याने होकारार्थी मान हलवली. हो, मला हे सगळं खरं आधीपासूनच माहीत होतं. आणि हेही माहीत होतं की तू बदलली आहेस. तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे. म्हणून मी सगळं विसरून जायचं ठरवलं. माझ्या मनात तुझ्याबद्दल कुठलीही शंका नाही आहे. अजून अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत कीर्ती, ज्या तुझ्या आईने तुला कधीच सांगितल्या नाही. आणि त्यात एक गोष्ट तेवढीच खरी आहे की ती तुझी आई नाही आहे, तो म्हणाला. तसा तिला धक्का बसला. आरव सर, ती त्याच्या डोळ्यात बघायला लागली. त्याने तिचे केस मागे केले आणि तिला जवळ घेऊन बसला. कारण आता तो तिला जे काही सांगेल ते तिला सहन होणार नव्हतं. ती माझी आई नाही आहे. तिला विश्वास करणं कठीण झालं होतं. हो, ती तुझी आई नाही आहे. ती एका प्रॉब्लेममध्ये होती ते बघून तुझ्या वडिलांनी तिची मदत केली होती आणि तिला आपल्या घरात ठेवून घेतलं. पण हळूहळू तिने तुमचंच घर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. तुझ्या वडिलांना आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न केला. तिने तुझ्या पूर्ण कुटुंबाला संपवलं आहे. तिने तुझ्या सर्व कुटुंबाला मारलं आहे. जेव्हा हे खरं तुझ्या वडिलांना समजलं तेव्हा तू खूप लहान होती. तिने तुझा वापर करून आत्तापर्यंत तुझ्या वडिलांना त्रासच देत आली आहे. तू अनाथ नाही आहे कृतिका. तू अनाथ नाही आहे. कृतिका, जरी तुझी आई नसली तरीसुद्धा तुझे वडील अजून जिवंत आहे आणि ते तुझी वाट बघत आहे. ते आत्तापर्यंत जिवंत आहे ते फक्त तुझ्यासाठीच. आरवचा एक एक शब्द तिच्या मनात काहूर माजवत होतं. तिला स्वतःबद्दल इतकं मोठं सत्य माहीत नव्हतं. तिला आत्तापर्यंत वाटत होतं की कृतिका तिची आई आहे आणि ती सोडून तिचं या जगात दुसरं कोणी नाही. पण ती तिची आई नव्हती आणि तिच्या पूर्ण परिवाराला मारणारी गुन्हेगार होती. आरव, ती आता पूर्ण हँग झाली होती. काय खरं काय खोटं काहीच समजत नव्हतं. तिचे वडील जिवंत आहे हे तिला आज कळलं. आणि कृतिका, जिला तिने आत्तापर्यंत आई मानलं, ती तिची आई नव्हतीच. कीर्ती डोकं हातात धरून शांत बसली. माझे वडील जिवंत आहे? मग काय हे सगळं माझ्यापासून लपवलं गेलं? ती भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती. तिच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडेच तर होतं. तुझ्यापासून सगळं लपवलं कारण की तुला फक्त एक हत्यार म्हणून तिला यूज करायचं होतं, तेही आमच्या विरोधात. कृतिकासारख्या स्त्रिया काही करू शकतात. यांची मानसिक स्थिती ठीक नसते. बदला घेण्यासाठी या कुठल्याही थराला जाऊन पोहोचतात. तुझ्या वडिलांनी तिचा जीव वाचवला पण तिनेच तुझ्या वडिलांच्या संपूर्ण परिवाराचा जीव घेतला. आणि आता तर त्यांना आपल्या ताब्यात घेऊन तुझा फक्त वापर करत आहे. आणि आत्तापर्यंत तुझा जीव वाचवावा म्हणून तुझे वडील सगळं सहन करत आले. तिने आधीच तुझ्या वडिलांना मारलं असतं पण त्यांनी सगळी प्रॉपर्टी आधीपासूनच तुझ्या नावावर केलेली होती, जी कृतिकाला हवी आहे. जोपर्यंत तू पूर्ण 23 वर्षाची होत नाही तोपर्यंत ती प्रॉपर्टी तू स्वतःसुद्धा कोणाच्या नावावर करू शकत नाही. म्हणून तिने तुला आत्तापर्यंत जिवंत ठेवलं. आरव तिच्याबद्दल तिला सगळं सांगत होता. माझे वडील कुठे आहे? मला त्यांना बघायचं आहे. तिला खूप भरून आलं होतं. आत्तापर्यंत तिच्या वडिलांना मेलेलं समजत होती पण ते तर जिवंत होते. आणि जिला ती आई समजत होती ती तर तिची आई कधीच नव्हती. ती कृतिकाच्या ताब्यात आहे. पण लवकरच मी तुझ्या वडिलांना तुझ्याकडून घेऊन येईल, तेही अगदी सुरक्षित, तो म्हणाला. तसं तिला रडू फुटलं. ती तोंडावर दोन्ही हात ठेवून रडायला लागली. तिचं रडणं आरवला सहन होत नव्हतं. त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तिला रडू दिलं. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता, जो सहन करायला तिला वेळच लागणार होता.
कीर्तीने शांत व्हायला बराच वेळ घेतला. तिचं आता डोकं ठणकायला लागलं होतं. तिने मान वर करून त्याच्याकडे बघितलं तर त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी खूप प्रेम होतं. सगळं माहीत असून सुद्धा तो तिच्यावर इतकं प्रेम करत होता. सगळं माहीत असून सुद्धा कधी त्याने तिच्यावर अविश्वास दाखवला नाही. असं प्रेम खूप नशिबाने मिळतं. पण तिला आज तिच्या प्रेमाचा हेवा वाटत होता. असं कोणतं पुण्य केलं त्याच्यामुळे तिला आरवसारखा जोडीदार मिळाला होता. त्याने तिचे डोळे पुसले. रुमालाने तिचा चेहरा साफ केला. ती अजूनही मुसमुसत होती. ती त्याच्याकडे एकटक बघत होती. असं काय होतं तिच्यात जे तो इतकं तिच्यावर प्रेम करत होता? सगळं माहीत असूनही त्याने आपल्यावर विश्वास ठेवला. कारण वेड्यासारखं प्रेम करतो मी तुझ्यावर, तो तिच्या खोलवर नजरेत बघत म्हणाला. त्याने तिच्या मनातले प्रश्न ओळखले होते. जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच मी तुझा झालो होतो. तू जशी आहे तसं तुला स्वीकारलं होतं. आयुष्यात फक्त एकदाच प्रेम केलं, तेही तुझ्यावरच. तुला गमवायचं नव्हतं. तू माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस. माझं सगळं काही तूच आहेस. तू नाही तर मी नाही. तू आहे तर सगळं काही आहे. माझं जग, माझं प्रेम जिच्यावर आहे तू तीच आहेस. तो तिच्या कपाळाला कपाळ लावून म्हणाला. कीर्तीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू पडायला लागले. आय लव्ह यू आरव सर. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. खूप खूप प्रेम करते मी तुमच्यावर. मला तुमचं व्हायचं आहे, तेही आजच. ती त्याचा चेहरा उंजळीत घेऊन म्हणाली. तसं त्याने तिच्याकडे बघितलं. तिला आज पूर्णपणे त्याचं व्हायचं होतं. आज कुठलंही बंधन नको, फक्त तुम्ही आणि मी, बस. तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. मला फक्त थोडा वेळ दे, त्यानंतर तू फक्त माझीच आहेस. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला तसा तिने होकार दिला. ते दोघं हॉटेलच्या एका रूममध्ये आले. कीर्ती फ्रेश व्हायला गेली तितक्यात आरवने 2-3 कॉल केले. पुढच्या 1 तासात कीर्तीसाठी एक साडी आली. जी त्याने तिच्याकडे दिली तशी ती गोंधळून त्याच्याकडे बघायला लागली. जा जाऊन चेंज कर, तो म्हणाला तशी ती हसली आणि चेंज करायला गेली. जेव्हा ती साडी घालून बाहेर आली तेव्हा त्याने त्यांच्यासाठी डिनर मागवलं होतं. दोघं डिनर करत होते. आरव मोबाईलमध्येच काहीतरी करत होता. कीर्ती तिच्याच विचारात होती. आज तिला जे काही कळलं ते खरंच खूप धक्कादायक होतं. डिनर झाल्यानंतर ते दोघं तसेच शांत बसून होते. कीर्ती, यात काही ज्वेलरी आहे, एवढं घालून येशील? त्याने तिच्या हातात एक बॉक्स दिला. तिला तर त्याचं काय चाललं आहे ते समजत नव्हतं. आधी साडी मग ज्वेलरी. पण ती जास्त विचार न करता तो बॉक्स घेऊन आतमध्ये गेली. तिने तो बॉक्स उघडला तर त्यात एक डायमंडचा नेकलेस होता. डायमंडच्या बांगड्या होत्या. तिला नेकलेस आणि बांगड्या खूप आवडल्या. ते घालून तिने चेहऱ्यावर साजेसा मेकअप केला. ती खूप सुंदर दिसत होती. आज आपण एक होऊ या विचाराने तिच्या पोटात गोळा आला. पण आता तिने स्वतःहून पुढाकार घेतला होता, त्यामुळे मागे वळून बघायचं नव्हतं. ती तयार होऊन आली तेव्हा समोर 2-3 काळे कोटवाले वकील बसलेले होते. एवढ्या रात्री त्यांना इथे बघून तिने आरवकडे बघितलं. तसा त्याने तिच्याकडे हात केला आणि तिला आपल्याजवळ बसायला सांगितलं. तुम्ही दोघं इथे सिग्नेचर करा, त्यातला एक वकील म्हणाला. तसं तिने आरवकडे बघितलं. आज आणि आत्ताच आपण कोर्ट मॅरेज करत आहोत. आजपासून तू माझी लिगली वाईफ होशील, तो म्हणाला. तसा तिला सुखद धक्का बसला. त्याने इतक्या लवकर सगळं अरेंज केलं होतं. ती स्वतःहून सगळ्या सीमा पार करून त्याच्याशी एकरूप व्हायला तयार होती. पण त्याने पूर्ण विचार केला. त्याला ती हवी होती पण लग्नाआधी नाही. तिची इच्छा तो टाळू तर शकत नव्हता, पण तिच्यासोबत लग्न करून तिची प्रत्येक इच्छा पूर्ण तर करू शकत होता. म्हणून त्याने इतक्या फास्ट सगळं केलं. कीर्ती, माझ्याशी लग्न करशील का, तो म्हणाला. तशी ती लाजली आणि फक्त हो मध्ये मान हलवली.
बाकीचे वकील गालात हसले. मग साईन करायची का? तो तिच्या लाजून लाल झालेल्या चेहऱ्याकडे बघून म्हणाला. हो, ती हळूच म्हणाली तसा तो हसला. दोघांनी साईन केला. आता ते दोघं कायद्याने हजबंड वाईफ झाले होते. कीर्ती तर खूप खुश झाली. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अँड मिसेस सहस्त्रबुद्धे, ते वकील म्हणाले. थँक्यू, आरव म्हणाला. तितक्यात योगेश तिथं फुलांचे 2 हार आणि एक छोटासा बॉक्स घेऊन आला. सर, त्याने एक हार आरवकडे दिला आणि दुसरा कीर्तीकडे. दोघांना एकमेकांच्या गळ्यात हार घातला. नंतर योगेशने छोटा बॉक्स आरवकडे दिला तसा आरवने त्याच्यातून एक मंगळसूत्र बाहेर काढलं. ते बघून कीर्तीचे डोळे भरून आले. तिच्या नजरेला नजर भिडवत त्याने ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं. कीर्तीच्या डोळ्यातून टपकन अश्रूचा एक थेंब खाली पडला. कॉंग्रॅच्युलेशन सर. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. योगेश आणि बाकीच्या वकिलांनी टाळ्या वाजवल्या. सर, आजपासून तुम्ही दोघं पती पत्नी झाला आहात. तुमचं सगळं आयुष्य सुखाचं जावो. आता आम्ही निघतो. वकील म्हणाले. तशी आरवने परमिशन दिली. ते सगळे निघून गेल्यानंतर आरवने गळ्यातला हार बाजूला काढून ठेवला. कीर्तीने तिच्या गळ्यातला हार काढला. आता तिचं लक्ष तिच्या गळ्यात असणाऱ्या मंगळसूत्राकडे गेलं. आय एम सॉरी. मला आत्ता जे लवकर मिळालं तेच मागवलं. नंतर आपण दुसरं बनवून घेऊ. त्याला वाटलं तिला मंगळसूत्र आवडलं नसेल. मला दुसरं नको आहे, हेच हवं. ती त्या मंगळसूत्राकडे प्रेमाने बघत म्हणाली. आरव तिच्या जवळ आला आणि तिच्या गळ्यात दोन्ही हात टाकले. आता काय करायचं? तो सिडीस आवाजात म्हणाला तसं तिने त्याच्या छातीवर आपला चेहरा लपवला. कीर्ती, आता पुढे काय करायचं सांग ना. तो तिच्या हातावर हळूहळू बोट फिरवत होता. ती मात्र लाजून चेहरा लपवून उभी होती. कीर्ती, त्याने तिचा चेहरा वरती केला पण तिने डोळे मिटून घेतले होते. ती भावनेच्या भरात बोलून तर गेली पण आता तिला भयंकर लाज वाटत होती. बोल ना, तो तिच्या गालावर हात फिरवून म्हणाला तसे तिने हळूच डोळे उघडले. तो तिच्याकडेच बघत होता आणि त्याला काय हवं आहे हे त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. तुम्हाला माहीत आहे, मग का विचारताय? ती खाली मान घालून म्हणाली. मला खरंच माहीत नाही. तू सांग, त्याने मिश्किलपणे विचारलं. काही नाही, रात्र खूप झाली आहे, चला झोपायला. तिला त्याचं चिडवणं कळालं. तशी ती खोटा राग दाखवत बोलली. तिच्या रिॲक्शनवर त्याला खूप हसायला आलं. एवढ्या रात्री सगळ्यांना जागं करून तुझ्याशी लग्न केलं आणि तुला झोपायचं आहे? तो तिचे दोन्ही गाल पकडून म्हणाला तसं तिने त्याच्याकडे भुवया आकसून बघितलं. ती खूप क्यूट दिसत होती. हो, मला झोपायचं आहे, मी चालले. तिने त्याचा हात बाजूला केला आणि ती वळाली. तितक्यात त्याने तिला उचलून घेतलं. हे काय करताय? तिने पटकन त्याला पकडलं. तेच जे तू म्हणाली होती. तो तिच्या नाकाला नाक घासत म्हणाला. तो तिला रूममध्ये घेऊन आला. कीर्तीची धडधड चांगलीच वाढली होती. आरवने तिला खाली उतरवलं. ती अजूनही त्याचा शर्ट पकडून उभी होती. त्याने तिचा हात पकडून आपल्या छातीवर ठेवला आणि तिच्या मानेत हात घालून तिला आपल्याकडे खेचलं. दोघांचे श्वास एकमेकांना जाणवत होते. आरवने तिच्या कपाळावर बोट ठेवलं आणि हळूहळू खाली आणलं. तिच्या खोल गळ्यावर त्याचं बोट येताच तिने पटकन त्याचा हात पकडला. तिचा श्वास वाढला होता. ऊर खालीवर होत होता. घसा कोरडा पडला होता. त्याच्याकडे बघण्याची हिंमत नव्हती. म्हणून तिने चेहरा फिरवून घेतला. तसं त्याने तिला पाठीमागून मिठी मारली आणि तिच्या उघड्या पोटावर हात दाबला. तसं तिने पोट आकसून घेतलं. तिला पाठीमागून मिठीत घेऊन तो फक्त तिचं त्याच्यासोबत असणं फील करत होता. कीर्ती डोळे मिटून त्याचं जवळ असणं फील करत होती. दोघं फक्त एकमेकांसोबत आहे हेच त्यांना खूप होतं. आरवने तिला आपल्याकडे वळवले आणि तिच्या बंद डोळ्यांवर ओठ टेकवले.
तसं तिने डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं. तो तिच्यात हरवून गेलेला होता. तो तिच्या डोळ्यात बघत होता. कीर्ती त्याच्या नजरेत अडकली. काय होतं त्याच्या नजरेत? फक्त प्रेम, प्रेम, प्रेम. आय लव्ह यू, तो तिच्या ओठांजवळ येऊन म्हणाला. आय लव्ह यू टू, ती म्हणाली. तसा तो गालात हसला आणि तिच्या ओठांवर हळूच ओठ टेकवले. तसे तिने घट्ट डोळे मिटून घेतली. आरव तिला अगदी हळुवारपणे किस करत होता. त्याच्या स्पर्शाने ती कुडकुडायला लागली. त्याने तिला मागे भिंतीला टेकवलं आणि तिच्या मानेत चेहरा घुसळला. त्याचे हात तिच्या पोटावर, पाठीवर हळूहळू फिरत होते. त्याचा आवेग तिने सहन केला असता, पण ज्या हळुवार पद्धतीने तो तिच्यावर प्रेम करत होता त्यामुळे तिचं अंग शहारून गेलं होतं. आरव तिच्या मानेवर, गळ्यावर किस करत होता. त्याच्या ओठांचा स्पर्श तिला सहन होत नव्हता. तिने त्याच्या पाठीवर हात ठेवले. तसं त्याने तिच्याकडे बघितलं तर तिचे कोरडे पडलेले ओठ त्याने परत आपल्या ताब्यात घेतले. तिचा पदर त्याने काढून टाकला आणि किस करता करता कधी तिची साडी तिच्या अंगापासून वेगळी झाली ते तिलाही समजलं नाही. दोघं बेडवर येऊन पडले. आरवने आपला शर्ट काढून फेकला आणि कीर्तीच्या अंगावरचे सगळे कपडे बाजूला काढून टाकले. तो तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करत होता आणि ती त्या वर्षावात न्हाऊन निघाली होती. त्याने तिच्या नजरेला नजर भिडवली आणि स्वतःला तिच्यात सामावून घेतलं. तसा कीर्तीचा आवाज बाहेर पडला. तिला हे सहन करण्याच्या पलीकडे होतं, पण तिने सगळं सहन केलं. दोघांची प्रणय बहरत होता. दोघं आज एक झाले होते. त्यांच्यामध्ये आता कुठलीही गोष्ट सिक्रेट राहिली नव्हती. तनामनाने एकमेकांना स्वीकारलं होतं. आज कीर्तीचं मन खूप हलकं झालं. तिच्या सगळ्या चुका पोटात घालून आरवने तिला आपलं केलं होतं. किती प्रेम होतं त्याचं तिच्यावर, किती संयम होता त्याच्यात. तिच्याबद्दल सगळं माहीत असूनही कधी तिला तो काही बोलला नाही. त्याने आपल्या प्रेमाने तिला आपलं बनवलं होतं. त्याला त्याच्या प्रेमावर विश्वास होता आणि हे प्रेम कोणत्याही व्यक्तीमध्ये बदल घडवून आणू शकतो हे त्याने दाखवून दिलं. आय लव्ह यू कीर्ती, तो तिच्यापासून बाजूला झाला आणि वाढलेल्या श्वासांनी म्हणाला. पण तिच्याकडून काही उत्तर आलं नाही, म्हणून त्याने तिच्याकडे बघितलं तर ती झोपून गेलेली होती. तसा तो हसला आणि तिच्या गालावर ओठ टेकवले. तो उठून फ्रेश झाला आणि मोबाईल हातात घेतला. त्याने दोघांचे मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेले होते. त्याला त्यांच्या स्पेशल टाईममध्ये डिस्टर्ब नको होतं. त्याने जसा मोबाईल ऑन केला तसे धडाधड मेसेज यायला सुरुवात झाली. आता या सगळ्यांना कळालं होतं की त्यांनी रजिस्टर मॅरेज केलं, कारण विटनेस म्हणून अग्नेय अबोलीचे सिग्नेचर होते. जेव्हा आरवने अग्नेयला कॉल करून सांगितलं तेव्हाच अग्नेय अबोलीला घेऊन त्या हॉटेलच्या बाहेर उभा होता. इकडे यांची सिग्नेचर झाल्यानंतर जेव्हा वकील निघून गेले तेव्हाच त्या वकिलांनी खाली अग्नेय आणि अबोलीचे सिग्नेचर घेतले होते. आणि इतकी मोठी गोष्ट अबोलीच्या पोटात राहील ते शक्यच नाही. एवढ्या रात्री तिने सगळ्यांना उठवून ही बातमी दिली. अग्नेयने आधीच तिला सांगितलं होतं की ही न्यूज सकाळी देऊया, पण अबोलीला तशी झोप थोडीच लागणार होती. आरवला लगेच समजलं की हे काम त्याच्या मॉमचं आहे. तसा तो हसायला लागला आणि सगळ्यांना रिप्लाय देत बसला. मॉम, तू इम्पॉसिबल आहेस. डॅड तुला बरोबर ओळखतात. तो गालात हसत त्या दोघांचा मोबाईलमध्ये असलेला फोटो बघत बसला. अग्नेयने त्याला अबोलीचे काही कारनामे सांगितले होते. ते आठवले की त्याला आजही हसू यायचं. मोबाईल बाजूला ठेवून त्याने कीर्तीला मिठीत घेतलं आणि झोपून घेतलं. तशी सकाळ झाली होती, पण रात्रभर जागरणामुळे त्याला आता झोप लागली. दोघं एकमेकांच्या मिठीत शांतपणे झोपलेले होते. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.